अविश्वसनीय, अतुलनीय आणि अद्भुत. कोल्हापूरच्या खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिर पाहिल्यानंतर ओठांवर सहज येणारे हे 3 शब्द. एकदा पाहून मन न भरणारे आणि पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटणारं हे मंदिर वास्तुकलेचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आहे. ज्यावेळी आपण हे मंदिर बघतो त्यावेळी असं वाटतं की खरंच एवढी प्रचंड सुंदरता कोण्या माणसांकडून घडू शकते का? एकदा पाहून मन भरत नाही आणि कोल्हापूरला आल्यास हे मंदिर नक्की पाहावं असं मंदिर पाहणारे नक्कीच सांगतील. या संबंधितच आजचा व्हिडिओ आपण पाहणार आहात MH मराठीच्या माध्यमातून. सातारा दौरा संपवून आम्ही निघालो कोल्हापूरच्या दिशेने. कोल्हापूरचा प्रवास करत असताना खिद्रापूर येथील प्राचीन मंदिराला भेट द्यावं असं मनात ठरलं आणि आमची गाडी वळाली ती कोल्हापूरच्या खिद्रापूरच्या दिशेनं. खिद्रापूरमध्ये पोहोचताच नजरेस भिडतात ती डौलदार, ऐटदार आणि उंचच उंच वाढलेली पारंब्या असलेली वडाची झाडं. 1-2 नव्हे तर अनेक वडाची झाडं आणि या वडाच्या झाडांवर वटवागळांचा किलबिलाट आणि आवाज कानांना डोळ्यांना हेरून घेतो. बाहेर असलेली शाळा आणि बाजारपेठ पाहता या ठिकाणी पुढे उजवीकडचा रस्ता मंदिराच्या दिशेने जातो. बाहेरील प्रशस्त भिंत आणि त्याखाली असलेला एक छोटा दरवाजा पाहता आतमध्ये इतकी मोठी आणि भव्य प्रचंड कलाकृती असेल असं तुम्हाला बिलकुलही वाटणार नाही. जसजशी माझी पावलं पुढच्या दिशेने वळत गेली मंदिर पाहून मी अवाक झालो. आता आपण आलो आहोत कोल्हापूर साईडला आणि कोल्हापूर जवळपास असलेलं खिद्रापूरची मंदिरं ज्याला आपण म्हणतो, कोपेश्वर मंदिर ज्याला आपण म्हणतो, तिथे आपण आलेलो आहोत. जवळपास 1,500 वर्षांपूर्वीचं हे मंदिर आहे. या मंदिराचा काय इतिहास आहे, मंदिराच्या काय दंतकथा आहे, मंदिराची संरचना कशी आहे हे सर्व पाहायचं आपल्याला. आणि आपण या मंदिराचं दर्शन घेणार आहोत आणि मंदिर देखील बघणार आहोत. तर तुम्हाला देखील दाखवणार आहे काय आहे, कसं आहे मंदिर. तर पाहूया, चला. कोपेश्वर मंदिर हे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यामधील खिद्रापूर या गावी असलेला महादेवाचं एक प्राचीन शिलाहार शिल्प स्थापत्य शैलीचं दगडी मंदिर आहे. हे मंदिर कृष्णा नदीच्या काठावर वसलंय. साधारणतः 7व्या शतकाच्या आसपास चालुक्य राजवटीत या कोपेश्वर मंदिराच्या उभारण्याची सुरुवात झाली असावी असं मानलं जातं. पुढे 11व्या आणि 12व्या शतकात शिलाहार राजवटीत हे काम पूर्णत्वास गेलं. देवगिरीच्या यादवांनी सुद्धा या बांधकामात योगदान दिल्याची नोंद आहे. देवळाबाहेर 48 खांबांवर तोललेला एक मंडप आहे. या मंडपाला पूर्ण छत नाहीये. एका वर्तुळाकार जागा मुद्दाम रिकामी ठेवण्यात आलेली आहे. या मंडपाचा वापर यज्ञ कार्यासाठी होत असे. त्यामुळे होम हवनाचा दूर बाहेर जाण्यासाठीची ती जागा आहे असं सांगण्यात येतं. कोपेश्वर मंदिरातील स्वर्ग मंडप 48 खांबांवर उभारलेला असून 4 प्रमुख दिशांना 4 प्रवेशद्वार आहेत. आकाशाच्या दिशेने 13 फूट व्यासाचे गवाक्षक असून त्याच्या खाली बरोबर त्याच मापाची 13 फूट व्यासाची अखंड रंगशिला असून भोवती 12 खांब वर्तुळाकृतीत आहेत. शिल्पकलेने मडलेल्या याच खांबांवर गवाक्ष विसावले आहेत. दिशा देवताही याच खांबांच्या माथ्यावर आहेत. हे खांब खालून वरपर्यंत विविध अष्टकोनी, चौकोनी, षटकोनी व गोल आकारांनी घडवलेले आहेत. फुले, पाने, वेली, पक्षी यांच्या नक्षीकामाने सजवले आहेत. या खांबांवरील अद्भुत कलाकुसर, नाजूक नक्षीकाम व चकाकी पाहताना मन मोहून जातं. खालच्या भागामध्ये शिल्पकारांनी शिखरांचे विविध प्रकार दर्शवले आहेत. मंडपाची रचना गोलाकार असून गोलाईचा तोल साधणारे खांबही त्याला अनुकूल आहेत. त्यांच्या रचनेत वर्तुळाकृतीला प्राधान्य आहे. खांबावर असणाऱ्या लाकडी तुळ्यांना असते ते काम इथे दगडी शिलाखंडावर कोरलेलं आहे. मध्यभागातील गोलाकृती शिळेभोवती असणारे 12 खांब पूर्ण उंचीचे आहेत. ही खांबाची पहिली मालिका. दुसऱ्या मालिकेत 16 खांब असून ते नक्षत्राकृती ओवरीला खेटून उभे आहेत आणि तिसऱ्या मालिकेत 12 खांब असून ते ओवरीवर विसावले आहेत. चौथ्या मालिकेत 8 खांब असून तेही ओवरीवरच आहेत. स्वर्ग मंडपाच्या प्रत्येक प्रवेशद्वारावर 2 अशी त्याची रचना आहे. गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर प्रथम दृष्टी जाते ती पिंडीच्या समोर असलेल्या एका शाळुंखेवर. ही विष्णूची प्रतिकात्मक प्रतिमा धोपेश्वर. हिची उंची शिवलिंगापेक्षा थोडी जास्त आहे. गाभाऱ्यात 2 लिंगांची स्थापना केलेली आहे. एक कोपेश्वर व दुसरा धोपेश्वर. पूर्वाभिमुख मंदिरातील गाभाऱ्यात मधोमध शिवलिंग व त्याच्या पूर्वेला लागूनच विष्णू रूपातील लिंग स्थापनेमागे एक पौराणिक कथा निगडीत आहे. शंखनाथ म्हणजे संकेश्वर, बकनाथ म्हणजे रायबाग आणि कोपनाथ म्हणजे कोपम उर्फ खिद्रापूर या 3 ठिकाणच्या शिवलिंगाचं दर्शन जो भक्त एका दिवसात करेल त्याला स्वर्गात जागा मिळेल असा वर शंकरांनी आपल्या भक्तांना दिला. शिवभक्तांची संख्या स्वर्गात वाढून त्याची देवांना अडचण वाटू लागली. त्यांनी या वराचा भंग करण्याची विनंती श्री विष्णूंना केली. ते कोकणात जवळ येऊन राहिले व भक्तांना दिलेला वर निकामी झाला. येथे शिवलिंग दर्शनापूर्वी विष्णूचे दर्शन होते.
शिवदर्शन घेण्यापूर्वी प्रथम नंदीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे। येथील मंडपात नंदी नाही, याला पौराणिक पार्श्वभूमी आहे। प्रजापती दक्षाच्या 16 कन्यांपैकी सती ही सर्वात लहान होती। सर्वांच्या विरोधात न जुमानता तिने शंकराला वरला। दक्षाच्या मनात शंकराला स्थान नव्हतं। दक्षाने केलेल्या वाजपेयी यज्ञात त्याने शंकराला बोलावलं नाही, आपल्या लहान कन्येलाही बोलावलं नाही। शंकर मानी असल्यानं न बोलवता तो गेला नाही, पण सती माहेरी जाण्याचा आग्रह धरला। मग शंकराने तिला नंदीसोबत दक्षाच्या घरी पाठवला, म्हणून या ठिकाणी नंदी नाही। दक्ष यज्ञ घडलेले पौराणिक ठिकाण येडूर येथून दक्षिणेला कृष्णा नदीच्या पलीकडे आहे। माहेरी गेल्यावर सतीचा अपमान झाला, तिच्याबरोबर तिच्या पतीचीही अवहेलना केली गेली। अपमान सहन न झाल्यामुळे सतीने धगधगलेल्या यज्ञकुंडात आत्माहुती दिली। शंकराला हा प्रकार समजताच त्यांनी वीरभद्राला आवाहन केलं व दक्ष यज्ञाचा विध्वंस करायला सांगितला। शंकरांनी क्रोधाने आपल्या जटाभूमीवर आदळून येथे क्रोध प्रकट केला। कोपेश्वर नावाच्या उत्पत्ती मागील ही पौराणिक घटना आहे। चालुक्य सम्राट द्वितीय पुलकेशीने इसवी सनच्या 7व्या शतकात कोपेश्वर मंदिर बांधलं। चालुक्य राजे वैदिक धर्माचे अनुयायी असून त्यांनी अनेक वैदिक यज्ञ केले। या काळातील अनेक मंदिरे व गृहशिल्पे चालुक्यांच्या धर्मनिष्ठेची व कलाप्रियतेची जिवंत स्मारके आहेत। देवगिरीचे यादव सम्राट श्री सिंगनदेव यांनी शिलाहार राजा भोजाला जिंकून या भागात सत्ता स्थापन केली। सिंगनदेवाने मिरज, खिद्रापूर, कोल्हापूर ते पन्हाळा अशी विजयी मोहीम करून शिलाहार राज्य देवगिरीच्या यादव राज्याला जोडला। दरम्यान इसवी सन 1214 साली श्री सिंगनदेवांनी कोपेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केला। तर 1660 साली हा भाग छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात होता। त्यानंतर 1680 नंतर दक्षिण भारत जिंकण्यासाठी औरंगजेब बादशाह या भागात आला आणि औरंगजेब बादशाहच्या आज्ञेने मंदिरांच्या मूर्ती फोडल्या अशी लोककथा या परिसरात ऐकायला मिळते।